महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. गुन्हेगारांचे धाबे दणाणणार आणि कायदा सुव्यवस्थेचा वचक आणखी वाढणार, कारण राज्याला मिळाले आहेत तब्बल 583 नवे पोलीस उपनिरीक्षक. नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीत आज 127व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा अत्यंत दिमाखात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. एका वर्षाच्या कठोर, खडतर आणि अंगावर शहारे आणणाऱ्या प्रशिक्षणानंतर पोलीस अधिकारी मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. पोलीस अकादमीचे मैदान, अंगावर खाकी वर्दी, डोक्यावर रुबाबदार टोपी आणि नजरेत गुन्हेगारांना भस्म करण्याची आग, हे दृश्य होतं नाशिकच्या पोलीस अकादमीतल्या दीक्षांत संचलनाचं. राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या उपस्थितीत नव्या अधिकाऱ्यांना संविधान आणि जनतेच्या सुरक्षेची शपथ देण्यात आली. पोलीस अकादमीत प्रशिक्षण घेतलेले पोलीस उपनिरीक्षक 583 असून पुरुष 420 तर महिला 163 आहेत. त्यात गोवा राज्यातील एका अधिकाराचाही समावेश आहे. या पोलीस अधिकाऱ्यांनी आपले काम, कर्तव्य आणि जबाबदारीची जाणीव ठेवून गुन्हेगारी संपवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करत पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी शुभेच्छा दिल्या. केवळ लाठी आणि बंदूक चालवणारे अधिकारी नाही, तर हायटेक गुन्हेगारांची खास जिरवणारे सायबर योद्धे महाराष्ट्राला मिळाले आहेत. पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी यावेळी नव्या अधिकाऱ्यांना कडक शब्दात कानमंत्र दिला. राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या समारंभात प्रशिक्षणार्थींनी शिस्तबद्ध आणि आकर्षक संचलन सादर करत उपस्थितांची मने जिंकली. वर्षभराच्या कठोर शारीरिक, बौद्धिक आणि व्यावसायिक प्रशिक्षणानंतर या अधिकारी प्रशिक्षणार्थींनी यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केले. महाराष्ट्र पोलीस दलाच्या या 583 नव्या अधिकाऱ्यांना महाराष्ट्र बुलेटिनच्या हार्दिक शुभेच्छा. दीक्षांत सोहळ्यास नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय एनपुरे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक DS स्वामी, पोलीस उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आदीसह पोलीस अधिकारी, प्रशिक्षणार्थीचे कुटुंबीय, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र बुलेटिनसाठी सयाजी पवार, नाशिक. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.